सांगली जिल्हा बँकेकडून तब्बल 60 कर्जदारांना जप्तीची नोटीस. वसुलीसाठी जिल्हा बँक ॲक्शन मोडवर. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने NPA कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मार्च अखेर जवळ येत असल्याने थकबाकी वसुलीसाठी मोहीम राबवण्यात येत आहे. घर बांधणीसह शेतीचे दीर्घ मुदतीच्या कर्जाचे हप्ते थकल्याने तब्बल 60 कर्जदारांना 8 कोटी 35 लाख रुपयांच्या वसुलीसाठी सिक्युरिटायझेशन ॲक्ट अंतर्गत नोटीस बजावली आहे. जिल्हा बँकेकडून शेतीसह बिगर शेती संस्थांना कर्जपुरवठा केला जातो. शेती कर्जाची वसुली नियमित असली तरी वैयक्तिक आणि बिगर शेती कर्ज मोठ्या प्रमाणात थकीत आहे. बँक कर्ज वसुलीसाठी आता ॲक्शन मोडवर आलेली आहे. अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मार्च 2025 अखेर बँकेने विक्रमी नफा मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवलेलं आहे. थकबाकी वसुलीवर आता विशेष लक्ष देण्यात आलेलं आहे. शेती कर्जाची नियमित वसुली सुरू आहे. मात्र बिगर शेती कारणांसाठी केलेल्या कर्जपुरवठा यात वैयक्तिक कर्जदारांसह सहकारी संस्था, उद्योजक, व्यावसायिकांचा समावेश आहे. बँकेने घरबांधणी आणि अन्य कारणांसाठी वैयक्तिक कर्ज पुरवठा केला आहे. यातील 60 कर्जदारांचे तब्बल 8 कोटी 35 लाख रुपये थकीत आहेत आणि या थकबाकीदारांकडील कर्ज वसुलीसाठी बँकेने आक्रमक पवित्रा घेऊन संबंधितांना नोटीस बजावली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.